आपण आमच्यासाठी लढला, दिल्लीपर्यंत आपण गेला. आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेब, आदरणीय रमेश चन्नेताला साहेब, सगळे आमच्यासाठी लढले. लढलात तुम्ही, परंतु काय झालं मला माहित नाही. मला एवढंच सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या, आज समजून घ्यायला पाहिजे. मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दिली, मला दिली की विश्वजित आपण प्रयत्न करू. ठीक आहे, त्यात प्रामाणिक प्रयत्न होता, कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटतं. आणि आज तुम्ही इथं आलेला आहात, वेळात वेळ काढून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल, दिशा द्या. परंतु मला एकच सांगायचंय साहेब, खरं सांगायचं की फार ताकदीने, तळमळीने, पोट तिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळण्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न, मनापासून मी प्रयत्न, दिवस रात्र झटलो. कुणी मला ताने मारले मागच्या 1.5 महिन्याला, कशाला करतोय सुशोषित, तुलाच त्रास होईल, तुला काय हौस लागली का, तुझी उमेदवारी आहे का, तुझ्या घरातली उमेदवारी आहे का, असे अनेक लोकांनी काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या. मी म्हणलं नाही, मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत, हे या ठिकाणी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना, खात्याच्या पंजासाठी. आणि मी काय चूक केली का, सगळ्यांना अंगावर घेतलं, कुणा कोणाचा वाईटपणा घेतला, जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला, राज्यातल्या नेत्यांचा घेतला. 1.5 महिने माझा मला काय त्रास झालाय हे माझा मला माहिती, पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत. कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले, आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर मी करायला सक्षम. तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही